नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। बातमी आहे पंढरपूरमधील चंद्रभागा नदीपात्राच्या पुराच्या संदर्भातील। सध्या चंद्रभागेला पूर आलेला असून चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे। सध्या या संदर्भामध्ये नगरपालिका प्रशासन सुद्धा पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज झालेलं दिसून येत आहे। चंद्रभागा नदीपात्रातून सध्या 1,08,000 एवढ्या क्युसेक्सचा प्रवाह सुरू आहे। चंद्रभागा नदीनं पाण्याची इशारा पातळी सुद्धा ओलांडले, त्यामुळं वारकरी आणि भाविकांनी याचबरोबर पंढरपूरकरांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उजनी व वीर धरणातून विसर्ग सोडण्यात आलाय। चंद्रभागा नदीपात्रातून आज सायंकाळी 5 वाजता 1,05,979 क्युसेक्सनं पाण्याचा प्रवाह सुरू झालेला असून चंद्रभागा नदीनं पाण्याची इशारा पातळी ओलांडली। संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचं मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले। पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सुरक्षिततेबाबत दक्षता घ्यावी, तसेच नगरपालिका प्रशासनामार्फत रायगड भवन पंढरपूर येथे नागरिकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली। संभाव्य पूर परिस्थितीमुळे पुरामध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तू नेण्यासाठी नगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत वाहनांची व्यवस्था सुद्धा करण्यात आली। स्थलांतरित करण्यात येणाऱ्या नागरिकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत मोफत भोजन व्यवस्था सुद्धा करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी श्री रोकडे यांनी दिली। चंद्रभागा नदीकाठच्या नागरिकांनी पूर परिस्थितीच्या वेळी प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं, असं आवाहन पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रणिताताई भालके व उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांनी केले।